रिंगणाला आत बसल्यानंतर तिथं टाईट सिक्युरिटी असते, लवकर काही कोणाला आत संधी नसते. आम्ही आत गेलो बसलो तेव्हा आपण 2-4 दिवस पाहिलंय एक जवळजवळ 90-92 वर्षाची आजीबाई येते. 90-92 वर्षाच्या, अगदी कमरेतून वाकलेल्या आहे, पण तरीही डोक्यावर तुळस घेऊन पदर घेऊन चांगला साज शृंगार करून त्या रोज वारीमध्ये चालतात. आणि त्या जेव्हा तिथे येतात ना, कोणी त्यांना नाकारत नाही, त्यांना प्रवेश आहे आतमध्ये तिथं सहज रोज पाहायचं. ते अश्व रिंगणामध्ये फिरण्याच्या आधी त्या आजीबाई एक स्वतंत्र असं रिंगणामध्ये फिरतात आणि तो राऊंड पूर्ण करतात. कोणी त्यांना अडवत नाही, कोणीच अडवत नाही. तुम्ही देवाच्या दर्शनाची इच्छा करा, देव पूर्ण करतो. हा इच्छेचा विषय आहे, धर्माचा विषय आहे. परवाच्या दिवशी आम्ही माळशिरसला होतो आणि माळशिरसला आदरणीय दादांचं प्रवचन झालं. सचिन दादा महाराज माझ्या समोर आहे. दादांचं प्रवचन झालं आणि दादांनी प्रवचनामध्ये एक चांगला मुद्दा सांगितला. ते म्हटले असे की पंढरपुरातला देव हा इतका कृपाळू आहे, पंढरपुरातला देव हा इतका उदार आहे, पंढरपुरातला देव हा इतका करुणावंत आहे. आणि या सगळ्या जगांमध्ये इतर सगळ्या देवांपेक्षा तो देव फार वेगळा आहे. हा एवढ्या करता वेगळा आहे कारण एकमेव असा देव आहे की जो भक्ताला म्हणतो तू माझ्याकडे ये, मी तुझा वाट पाहतोय, तुझी वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि आपण जर आळंदीकडून निघालो आणि आपल्या मनाला असं वाटलं की कुणीतरी आपली वाट बघत पंढरपुरात उभा आहे, कुणीतरी आपली वाट बघत पंढरपुरात उभा आहे, हे पाहिल्यानंतर आपली पावलं थांबणार आहेत का? आपला एखादा आवडीचा जिवलग प्रेमी स्नेही नातेवाईक भावंड असं कुणीतरी पलीकडे 4-5 किलोमीटर उभा आहे असं जरी आपल्याला कळलं तरी आपण धावत जातो की नाही हो? धावत जातो. मग सामान्य प्रेमी स्नेही नातलग जर उभा आहे आणि त्याच्याकरता आम्ही धावत जातो, विश्वाचा मालक तुमच्याकरता उभा आहे, आपण धावत आलं पाहिजे, आपण धावत आलं पाहिजे. हा एकमेव असा देव आहे की जो भक्ताची वाट पाहत उभा राहतो. हे पंढरीनाथाचं वैशिष्ट्य आहे. ध्यानात घ्या.